उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. यानंतर शिळोपेचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता व त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वराचा आवाज एदेन बागेमध्ये आदामाला आला असेल आणि आदामाला आवाज दिला असेल, अरे आदाम कुठे आहे, आदामाला आवाज आला असेल आणि आदामाला जसा आवाज आलाय परमेश्वराचा, त्यावेळेस आदाम आणि त्याची स्त्री त्या झाडातले, ज्या बागेमध्ये जे झाडं होते ते झाडाच्या पाठीमागे जाऊन लपली. या अगोदर देवाच्या लोकांनो, ज्या ज्या वेळेस परमेश्वराचा आवाज आदाम आणि हवेला येत असेल त्यावेळेस ते आवाज ऐकण्यासाठी तत्पर असतील. आवाज आल्या आल्या जाऊन लगेच म्हणत असतील, बोला परमेश्वरा, तुझी काय आज्ञा आहे. समोर जाऊन देवाशी बोलत असतील, देव त्यांच्याशी बोलत असेल. आणि अशी काय गोष्ट घडली की देवाचा आवाज आल्यानंतरही पण हे लोक देवाच्या समोर गेले नाहीयेत, तर जाऊन झाडात लपलेत. कुठे लपलेत? झाडात लपलेत. परमेश्वराचा आवाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही झाडात लपताल का? परमेश्वराचा आवाज तुम्हाला आला, ए आनंद, मला तुझ्याशी बोलायचंय. आनंद, आनंदात आनंद करत करत परमेश्वराशी बोलत जाईल. आनंदला खूप आनंद होईल. मग आदाम आणि हवेला ज्या वेळेस देवाच्या लोकांनो आवाज आला, हे लोक का लपले झाडाखाली? का मनुष्य लपतो देवाच्या लोकांनो? तुम्ही का लपता? तुम्ही का लपता? कधी लपलेत? वडील जर मारत असतील तर मुलगा आईच्या पाठीमागे जाऊन लपतो, बरोबर की नाही? का? त्याला भीती असते की वडील मला मारतील, आई मला वाचवील. ज्या ठिकाणी वाचवायची जागा आहे त्या ठिकाणी जाऊन मनुष्य लपतो देवाच्या लोकांना. तुम्ही कुठे लपलात आज? कोणाच्या अंडर तुम्ही लपलात? ही गोष्ट आज महत्वाची आहे. तुमचं आणि माझा एकच लपण्याचं स्थान आहे, ते येशू. बोला येशू मसीह की. तुमचं आणि माझं लपण्याचं एकच स्थान आहे, ते हे येशू. येशू मसीह की. आजचा विषय देवाच्या लोकांनो, तुम्ही कोणा आड लपलात? तुम्ही कोणा आड लपलात? आदाम आणि हवा ज्यावेळेस परमेश्वराशी बोलायचे, परमेश्वर त्यांच्याशी बोलायचा, त्यावेळेस आवाज ऐकला की आदाम आतुरत असेल देवाशी बोलायला. ज्यावेळेस आदाम आणि हवेला सांगितलंय त्या झाडाचं फळ खाऊ नको, या लोकांनी त्या झाडाचं फळ खाल्लंय. आणि ज्यावेळेस त्या झाडाचं फळ यांनी खाल्लंय देवाच्या लोकांनो, त्यावेळेस ज्यावेळेस झाडाचं फळ खाल्लं त्यांनी, सैतान त्यांच्या जवळ आला. आदाम आणि हवेला सांगितलंय की मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, बाकी सर्व झाडांचं फळ खा, ही देवाची आज्ञा आहे. आणि त्यांनी ते पाळत आहेत. ज्या ज्या वेळेस त्यांनी आज्ञा पाळली देवाच्या लोकांनो, त्या त्यावेळेस देवाचा आवाज आलाय, ते देवाजवळ गेलेत. देवाचा आवाज ऐकू आलाय, ते देवाजवळ गेलेत. आणि एक दिवशी असं झालं की त्या ठिकाणी सैतान आला आणि आदाम आणि हवेला सांगितलं, तुला देवाने काय सांगितलंय? देवाने सांगितलंय की आम्हाला मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. जर आम्ही खाल्लं तर आम्ही मरणार. आणि सैतान तिला म्हणतोय, तू जर मधल्या झाडाचं फळ खाल्लंस तर तू मरणार नाही, देवासमान होशील. आणि तिला वाटलं खरंच देवासमान होशील, तुझे डोळे उघडतील. आणि ते फळ अट्रॅक्टिव्ह होतं. तिने ते फळ घेतलं आणि खाल्लं. जसं खाल्लं देवाच्या लोकांनो, तसं देवाची आज्ञा मोडली. आणि जसं तिने खाल्लं, तिच्या पतीने आदामने खाल्लं, त्या दोघांना पण कळलं की आम्ही नग्न आहोत. काय आहोत? आम्ही काय आहोत? काय आहोत? आम्ही नग्न आहोत. आणि नग्न आहोत असं कळल्यानंतर ते लपायला लागले. परमेश्वराचा आवाज आलाय,
आता त्यांना माहिती तर आम्ही नग्न आहे, कसं परमेश्वरासमोर जाऊ? ते झाडात जाऊन लपलेत. त्यांनी झाडाचा आधार घेतलाय. झाड पुढे आणि झाडाच्या पाठीमागे लपलेत आणि त्यांनी त्या झाडाचे पानं घेतले आणि आपल्याला जिथं नग्नता वाटते तिथं ते पानं लावले. आदामाने अंडरपॅन्ट सारखे पानं लावले असतील. आणि जसं देवाच्या लोकांना ते पानं लावलेत, देव आवाज देतोय. आदाम आवाज ऐकून लपलाय की त्याला वाटलं की मला हे झाड लपविल देवाच्या आवाजापासून. त्याने झाडाचा सहारा घेतला की हे झाड मला वाचविल देवाच्या क्रोधापासून, कारण त्यांनी चूक केलेली आहे. आणि ज्यावेळेस देव त्यांच्या जवळ आलाय आणि आदाम त्या परमेश्वराशी बोलत आहे. आदाम म्हटला, मी मागे तुला आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देव म्हटलं, तू नग्न आहे, तुला कुणी सांगितलंय तू नग्न आहेस? तू नग्न आहे हे तुला कुणी सांगितलंय तू नग्न आहेस? मग आदामाने सांगितलं, जी तू स्त्री दिलीस तिने मला फळ दिलं, मी ते खाल्लं आणि मग मला कळलं मी नग्न आहे. स्त्रीकडे पाहिलं देवाने तर स्त्री पण म्हटली, सापाने मला भुरळ पाडली आणि मी पण ते फळ खाल्लं. सापाकडे पाहिलं देवाने, सापाला शाप दिला, स्त्रीला शाप दिला, मनुष्याला शाप दिला, भूमीला शाप दिला आणि सगळीकडे शाप आला देवाच्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. आणि या भूमीवर शाप आला, मनुष्यावर शाप आला, आदाम हवेवर शाप आला. आणि शाप आल्यानंतर देवाच्या लोकांनो हा आदाम एदेन बागेतून बाहेर काढलं. आदामाला, हवेला. एक गोष्ट आदामाने केली देवाच्या लोकांनो, ती गोष्ट म्हणजे देवाचा शब्द ज्या वेळेस ते पाळत होते, ऐकत होते, देवाच्या शब्दाच्या आतमध्ये राहत होते, देवाच्या शब्दाच्या आत ते लपत होते, देवाचा आवाज ऐकल्यानंतर देवाच्या लोकांना ते देवाकडे पळत जायचे आणि देव त्यांच्याशी बोलायचा. पण जसं त्यांनी देवाचा शब्द मोडला, हा देवाचा शब्द आहे, त्यांनी मोडला. जसा देवाचा शब्द मोडला त्यांना त्यांच्यातली नग्नता दिसली आणि जशी त्यांना त्यांची नग्नता दिसली ते झाडाच्या खाली जाऊन लपलेत. का? आम्हाला देवापासून संरक्षण मिळण्यासाठी. आता झाडाखाली जरी लपलेत तरी पण देवाची नजर त्यांच्यावरती आहे. म्हणजे आदामाने काय केलंय? आज्ञा मोडली, म्हणजे देवाचा शब्द मोडला, त्याला स्वतःची नग्नता दिसली आणि तो लपायला कुठे गेलाय? झाडाकड का गेलाय? तो घाबरलाय. कोणाला घाबरलाय? देवाला घाबरलाय. त्याला कळलंय मी देवाचा शब्द मोडलाय, मी नग्न आहे, देवासमोर कसं जाऊ, मी पाप केलेलं आहे, माझी नग्नता मला दिसते, म्हणून तो घाबरलाय. आता तो कशाच्या पाठीमागे लपलाय? पहिला तो झाडाच्या पाठीमागे लपलाय, दुसऱ्या वेळेस देवाच्या लोकांना तो कशाच्या पाठीमागे लपलाय? जो जी गोष्ट केली त्याच्यातून त्याला भीती आली आणि भीतीच्या पाठीमागे तो लपलाय. म्हणजे दुसरी गोष्ट, आदाम देवाच्या लोकांना भीतीच्या पाठीमागे येऊन लपलाय. आदामामध्ये भीती आहे, त्याला दिसत नाहीये, पण तो भीतीच्या पाठीमागे लपलाय. आणि जे झाड आहे ते लोकांना दिसतंय, देवाला दिसतंय, त्याला दिसतंय, तो झाडाच्या पाठीमागे लपलाय. आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट देवाच्या लोकांनो, आदामाने काय केलंय? आज्ञा मोडून, शब्द मोडून चूक केली. काय केली? चूक. आणि ज्या वेळेस मनुष्य चूक करतो देवाच्या लोकांनो, त्या वेळेस त्या चुकीच्या खाली तो लपायचा प्रयत्न करतो की नाही करत? चूक ज्या वेळेस मनुष्य करल त्यावेळेस त्या चुकीच्या खाली लपायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो काय बोलतो? खोटं बोलतो. काय बोलतो? खोटं बोलतो. चूक लपवण्यासाठी मनुष्य काय करतो? खोटं बोलतो, खोट्याचा सहारा घेतो. काय घेतो? सहारा घेतो. ज्या वेळेस तुम्ही खोट्याचा सहारा घेता आणि ती गोष्ट लपवायचा प्रयत्न करता, त्या वेळेस देवाच्या लोकांना तुम्ही खोट्या समोर लपवू शकत नाही. लपताल तुम्ही खोट्या समोर? घरात तेल पडले, सांडवले कोणतरी, किटली, मुलांनी सांडवतात. मुलगा इकडं तिकडं पाहतो, कुणीच मला पाहत नाही, लगेच तेल भरून टाकतो. कशामध्ये? त्या किटलीमध्ये. बाकीचं पुसून घेतो, पण त्याचा डाग तिथं राहतो. ज्यावेळेस मम्मी येते, पाहते, अरे इथं तर तेल सांडलंय,
काय सांडले? तेल. कुणी सांडलंय? आम्हाला काय माहिती कुणी सांडलंय. म्हणजे तो कशाचा सहारा घेतोय, कशा खाली लपतोय? खोट्या खाली लपतोय. आणि ज्या वेळेस तुम्ही खोट्या खाली लपता त्या वेळेस तुम्ही स्वतःला नष्ट करता. आदाम खोट्याच्या खाली लपायचा प्रयत्न केला, आदाम नष्ट झाला. देवाच्या लोकांना आदामावरती शाप आले. ज्या वेळेस तुमच्याकडून चूक होईल त्या वेळेस जगातले मनुष्य खोट्याच्या खाली लपायचा प्रयत्न करतात. आणि जसं खोट्याच्या खाली लपायचा प्रयत्न करतात ती खोटी गोष्ट त्यांच्यावरती शाप आणते आणि त्यांना नष्ट करते. तुम्हाला कळतंय की नाही कळत? कळतंय? तुम्ही लपलात खोट्याच्या खाली कधी? खोटं बोलून लपायचा प्रयत्न केला? क्लॅप फॉर जीसस. तुम्ही खरे लोक आहेत ज्यांनी कबूल केलंय मी खोट्याच्या खाली लपायचा प्रयत्न केलाय. मी पण खोट्याच्या खाली येशूच्या समजायच्या अगोदर प्रयत्न केलाय, पण खोट्याने मला काय वाचवलं नाही. एक खोटं बोलण्यासाठी अनेक खोटं बोलावं लागतं. आता खोटं बोलू नये म्हणून काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे खोटं नाही बोलू म्हणून? तुम्हाला येशू कळला पाहिजे, देवाचा शब्द कळला पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला येशू कळतो, बायबलमध्ये सांगितलंय खोटं बोलू नको, सांगितलंय की नाही? आणि तुम्ही येशूकडे यायच्या अगोदर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटंच बोलत होता. जगातले लोक खोटं बोलतात, त्यांना काय फरक पडत नाही. जगातले लोक शिव्या देतात, त्यांना काय फरक पडत नाही. म्हणजे खोटं बोलू नको हे येशूकडे आल्यानंतर तुम्हाला कळलंय हे पाप आहे की नाही? खोटं बोललं तरी पाप केल्यासारखं आहे देवाच्या लोकांना. काय? खोटं बोललं तरी पाप केल्यासारखं आहे. आणि जर तुम्ही येशूकडे आलात, तुम्हाला कळलंय खोटं बोललं पाप आहे, तुम्ही खोटं बोलणार नाही. म्हणजे तुम्ही खोट्याचा सहारा घेणार नाही, खोट्याच्या खाली तुम्ही लपणार नाही. का बरं तुम्ही खोट्याच्या खाली लपत नाही? ज्या वेळेस तुम्ही चूक करता त्या वेळेस तुम्हाला देवाचं वचन स्मरण होतं. काय होतं? वचन स्मरण होतं. आणि ज्या वेळेस देवाचं वचन स्मरण होतं त्या वेळेस देवाच्या लोकांना मनुष्य खोटा बोलू शकत नाही. काय करू शकत नाही? खोटं बोलू शकत नाही. तुम्ही बायबलची स्टोरी पहा. ज्या लोकांना देवाचं वचन स्मरण झालंय ते पापात पडले नाहीत. पण ज्या लोकांना देवाचं वचन स्मरण झालेलं नाही त्या कंडिशन मध्ये ते लोक पापात पडलेत. ते लोक पापात पडलेत. जर दाविदाला देवाच्या लोकांनो देवाचं वचन स्मरण झालं असतं, गच्चीहून पाहताना त्या स्त्रीकड, तर देवाने दाविदाचं वचन स्मरण केलं असतं तर त्या स्त्रीला त्याने बोलवलं नसतं. तिथून दावीद कट झाला असता, देवाशी कनेक्शन झालं असतं आणि त्याने पाप केलं नसतं. देवाचं वचन स्मरण जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये तुम्हाला सांगेल तू खोटं बोलणार आहेस बरं का, आता तू खरं बोल. आणि ज्यावेळेस तुम्ही खरं बोलता, तुम्ही खऱ्याच्या आड येतं देवाच्या लोकांनो, त्या गोष्टीमधून तुमची सुटका केली जाते. योसेफ पहा, योसेपाचे भाऊ, योसेफ आणि योसेपाचे भाऊ देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस योसेपाने एक स्वप्न सांगितलं, सूर्य चंद्र आणि तारे मला नमन करणार आहेत, त्यावेळेस त्या स्वप्नाचा अर्थ होता की योसेपासमोर त्याचे आई वडील आणि त्याचे भाऊ एक दिवस असा येईल की त्यांना नमन करावं लागेल. पण ज्यावेळेस स्वप्न योसेपाने सांगितलं, त्याच्या भावाच्या मनामध्ये जलसी निर्माण झाली. अरे आम्ही त्याच्यापेक्षा खूप भारी आहेत, हा तर छोटा आहे, याच्यासमोर कसं काय आम्ही झुकायचं? आम्ही झुकणार नाही. म्हणून त्यांच्या मनात जलसी निर्माण झाली. आणि एक वेळ जोसेफ त्यांच्याकडे आला, तो योसेफ, आणि योसेफाला काय केलं देवाच्या लोकांनी? त्यांनी पकडलं, खड्ड्यात टाकलं. आणि खड्ड्यात टाकल्यानंतर देवाच्या लोकांनी परत त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं. इश्माईल लोकांना त्याला विकून टाकलं. आणि त्यानंतर त्यांनी योसेफाचा विकायच्या अगोदर झगा काढला, त्याच्या वडिलांनी दिलेला. आणि त्या झग्यावरती काय केलं? एक प्राण्याचं रक्त, कट केला प्राणी, त्याचं रक्त टाकलं आणि तो झगा घेऊन आपल्या वडिलांकडे गेले. आणि वडिलांना सांगितलं की पहा, हा योसेफाला दिलेला झगा आहे का? त्यांनी पाहिलं, योसेफाला दिलेला झगा आहे. आणि त्यांनी सांगितलं की हिंस्र पशूंनी योसेफाला मारून टाकलं. आता त्यांनी जी चूक केली, ती चूक लपवण्यासाठी ते त्यांच्या आई वडिलांशी खोटं बोलत आहेत.
काय करत आहेत? उत्पत्ती जेनेसिस 37:33. त्याने तो ओळखून म्हटले, हा माझ्या मुलाचा झगा. हिंस्र पशुने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले, ह्यात संशय नाही. तेव्हा याकोबाने आपले वस्त्रे फाडून कमरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. प्रेज द लॉर्ड. काय केलं या मुलांनी? त्यांची चूक लपवण्यासाठी खोट्या पाण्याच्या पाठीमागं लपलेत देवाच्या लोकांना. कोणाच्या लपलेत? पाठीमागं. त्याच्या वडिलांना सांगतात, हा तो हिंस्र पशून्य मेलाय, पण यांनी विकून टाकलंय. विकून टाकलं हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांच्यामध्ये असत्यता आहे, सत्य त्यांच्यामध्ये नाहीये. असत्य त्याच्या खाली लपायचा प्रयत्न केलाय. ते खोटं बोललेत आणि जसं खोटं बोललेत देवाच्या लोकांना, येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी उघड झाल्यात. योसेफ जिवंत आहे आणि योसेफाच्या समोर जाऊन हे सगळे भाऊ, त्याचे वडील झुकलेत एक दिवशी. जो देवाने दृष्टांत दिला होता तो दृष्टांत पूर्ण झाला. खोट्याचा सहारा जर तुम्ही घेतला, खोट्याच्या गोष्टीच्या खाली जाऊन लपले, तर 100% मनुष्याचा नाश होतो. पण जर तुम्ही खऱ्याचा सहारा घेतलाय, खऱ्याचा सहारा, खोट्याचा सहारा घेतलाय, कधी सहारा घेतलाय खोट्याचा? आज लोकांकडे चुकीच्या गोष्टी करून, वाईट गोष्टी करून पैशाने त्या गोष्टी बुजवायचा प्रयत्न करतात. पैशाच्या खाली लपून त्या गोष्टी नष्ट करायचा प्रयत्न करतात. पण पैसे निर्जीव आहेत. तुम्ही जे पाप केलंय, जरी इथलच्या लोकांसमोर ते नष्ट करणार असेल, पण स्वर्गीय देव आहे, त्याच्या समोर तुम्ही कसं नष्ट करणार तुम्ही केलेलं पाप? इथं पैसे देऊन नष्ट होईल ते पाप, पण देवाच्या लोकांना देव स्वर्गातून बघतोय. तुम्ही जे पाप केलंय, तुम्ही जे खोटपणा केलाय, तुम्ही जी चूक केली, त्या चुकीच्या खाली तुम्ही लपलेत. देव पाहत नाही का? देव पाहतो. मग तो खोटेपणा कसं काय, तुम्ही चूक केली, पाप केले, ते कसं पुसणार? तुम्ही असत्याच्या खाली लपलात. 100% देवाच्या लोकांनो, असत्याचा मार्ग नरकामध्ये. कशामध्ये? नरकामध्ये. तुम्ही तुमचा पावर लावतात ती गोष्ट बुजवण्यासाठी. तुम्ही जी चूक केली, तुमच्याकडे हा जगातला पावर असेल, अनेक लोक पावर लावतात, ती गोष्ट बुडवण्याचा प्रयत्न करतात, पण ती गोष्ट काढू शकत नाही, ती पुसवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. एकदा मला देवाने दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं एक मुलगा, आणि तो मुलगा खूप चांगला. पण ज्यावेळेस मला देव दाखवतो त्यावेळेस त्याचं सगळं कॅरेक्टर दाखवतो. प्रेज द लॉर्ड. कारण देव बोलतो ते एकदम युनिक बोलतो, खरं बोलतो. मला असं देवाने दाखवलं की त्या मुलाला पोलीस पकडतात. काय पकडतात? पोलीस पकडतात. आणि सगळे पोलीस आले तर त्या मुलाला पकडायला एअरपोर्टवर तयार आहेत. आणि जसं एअरपोर्टवर त्या मुलाला पकडायला तयार आहेत, आणि तो मुलगा देवाच्या लोकांनो पैशाच्या जोरावरती त्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी पुसवायचा प्रयत्न करत आहे. एवढे पैसे देतात, ते विजन मध्ये पाहिलं. पैशाच्या जोरावरती त्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्या नष्ट करायचा तो प्रयत्न करत आहे. पण देवाच्या लोकांनो, कितीही पैसे लावले तरी त्या गोष्टी नष्ट होणार नाही. मग पैसे देऊन तो लपायचा प्रयत्न करतो. इथं लप, तिथं लप, तिथं लप, इथं लप, असा लपतो. पण शेवटी देवाच्या लोकांनो, देवाच्या नजरेपासून तू लपणार नाही. देवाने त्याला अलर्ट केलं, ही गोष्ट तुझ्या जीवनात घडणार आहे. तुला येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस पकडणार आहेत. तू अलर्ट राहा, तू पश्चाताप कर, असत्याचा मार्ग सोड, सत्यामध्ये ये. सत्य तुला कळलेलं आहे आणि तुला सत्य कळून सुद्धा तू असत्य करत आहे, हे चुकीचं आहे. तुला पोलीस पकडणार आहेत. मी त्याला सांगितले त्या गोष्टी, मला देवाने अशा अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्याची इच्छा आहे, ऐकायचं की सोडून द्यायचं का काय करायचं. बरोबर आहे की नाही? मला देवाने दाखवलं, देवाचा संदेश त्याला देऊन टाकला, माझं काम संपलं. आता ऐकायचं का नाही ऐकायचं त्याचंच इच्छा आहे किंवा काय. आणि काही दिवसांनी देवाच्या लोकांनो, जी गोष्ट मला दाखवली ती गोष्ट सेम त्याच्या जीवनामध्ये घडली. आता तो लपतोय, इथं लप, तिथं लप, तिथं लप.
आता एकच गोष्ट त्यांनी करायला पाहिजे, जे सत्य आहे त्या सत्याच्या आड तो लपला पाहिजे. आणि जसं तो सत्याच्या आड लपेल, परमेश्वर त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढेल. एक स्त्री येशूकडे आली, पूर्ण व्याभिचाराने कंटिन्यू व्याभिचार करणारी स्त्री. आणि ज्यावेळेस ही व्याभिचारी करणारी स्त्री, तिला कळलं की येशू इथं येणारे आपल्या गावामध्ये, खूप आनंदित झाली. तिला आमंत्रण नव्हतं. येशू आला. ज्या शास्त्री पुरुषाने येशूला बोलवले त्यांच्या घरी येशू बसलाय. त्या काळचे पाळक, तिथे येशू आलाय. ही व्याभिचारी स्त्री आली आणि उभा राहिली येशूकडे, आणि येशूकडे बघितलं आणि रडायला लागली. बायबल सांगतं एवढी रडली, रडता रडता तिचे अश्रू येशूच्या पायावरती गेले. तिने केस सोडले, येशूचे पाय पुसून घेतले. आणि जसे येशूचे पाय पुसून घेतले, येशूच्या पायाला तेल लावलं, तिने पश्चाताप केला. येशूने तिला माफ केलं. एक जण त्याच्यामधला जो याजक होता, जो पाळक होता, त्याच्या मनात आलं, अरे हा जर संदेष्ट असता तर याला कळलं असतं ही स्त्री व्याभिचारी अशुद्ध आहे, हिला का शिवू देतोय हा. मग येशूने त्याच्याशी बोलला. येशूने एक उदाहरण दिलं. आणि मग बाकीचे लोक होते, त्यांना पण कळलं. आणि त्यानंतर देवाच्या लोकांनो, ती स्त्री येशू बरोबर सेवा करू लागली. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या स्त्रीने कधीच पाप केलं नाही. ज्या वेळेस ती व्याभिचार करत होती, त्या वेळेस ती असत्य सैतानाच्या खाली ती लपून सगळ्या गोष्टी करत होती. पण सगळ्या लोकांना माहिती होते ही व्याभिचारी स्त्री आहे. भले ती व्याभिचार लोकांसमोर करत नव्हती, पण देवाला माहिती होतं, लोकांना पण माहिती झालं होतं की व्याभिचारी स्त्री आहे. तिच्याकडे पाहताना सगळ्यांची नजर देवाच्या लोकांना चुकीची होती. तिच्याकडे जो कोणी पुरुष पाहिल, तिच्याकडे व्याभिचारी नजरेने पाहायचा. आतापर्यंत जो पुरुष तिला भेटला, तो पुरुष तिला अशुद्ध बोलायचा, तिला टच करून देत नव्हता. आणि दुसरे पुरुष होते, तिला टच करत होते, तिच्या बरोबर व्याभिचार करत होते. पण एकच असा पुरुष भेटला देवाच्या लोकांना, तिला येशू ख्रिस्त. त्याने तिला जवळ घेतलं. ज्यावेळेस ती जवळ गेली, त्यावेळेस देवाच्या लोकांना ती स्त्री जवळ गेल्यानंतर, येशूकडे पाहिल्यानंतर तिला कळलं की मी व्याभिचार करत आहे, ही सत्य गोष्ट आहे, हे पाप आहे. ज्या वेळेस अगोदर ती पुरुषांकडे गेली, त्या वेळेस तिने व्याभिचार केला. तिला कधीच कळलं नाही की मी व्याभिचार करते, हे पाप आहे, हे सत्य, हे असत्य आहे, हे चुकीचं आहे, हे तिला चूक कळली नाही. ती असत्याच्या पाठीमागे लपत होती. पण येशूकडे आल्यानंतर तिला कळलं की हा व्याभिचार करणं चुकीचं आहे. म्हणजे देवाच्या लोकांना तिच्या मनामध्ये सत्य निर्माण झालं. तुम्हाला कळतंय की नाही? चूक केली, तिने कबूल केली. नाही मी चूक केली, ही मी चूक केलेली आहे, तिने कबूल केली. आणि जर चूक केलेली तुम्ही कबूल केली, त्या स्त्रीने कबूल केली, म्हणजे देवाच्या लोकांना तुमच्यामध्ये सत्य निर्माण झालेलं आहे. काय झालेलं आहे? सत्य. आता ती सत्याच्या पाठीमागे लपती. काय? मी व्याभिचार केला येशू. ज्या वेळेस तुम्ही सत्याच्या पाठीमागे लपता, तो सत्य तुमच्यामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस ते सत्य तुमच्यामध्ये येतो, येशू तुमच्यामध्ये येतो आणि तुमच्यामध्ये राहतो. जे लोक व्याभिचार म्हणून तिला पाहत होते, ज्या वेळेस तिच्यामध्ये सत्य आलं, सत्याकडे त्यांनी पाहिलं, त्यांनी येशूला पाहिलं. तिची पवित्रता पाहिली, तिच्या चांगल्या गोष्टी पाहिल्या, वाईट गोष्टी तिच्यामधून निघून गेल्या. तुमच्या ब्लड मध्ये ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येता आणि येशूला सांगता, येशू तुम्हाला सांगतो की ही गोष्ट सत्य आहे की असत्य आहे, आणि तुम्ही ऍक्सेप्ट करता, मी खोटं बोलतोय, माझ्या बिझनेसमध्ये बिझनेस वाढत नाही. तुम्हाला काय करावं लागेल बिझनेस वाढण्यासाठी? तुम्हाला पहिली पायरी आहे, तुम्हाला सत्यतात चालावं लागेल. तुमच्या घरची इन्कम वाढत नाही. तुम्हाला पहिलं पाऊल आहे सत्यतेत राहावं लागेल. सत्याच्या खाली तुम्हाला लपावं लागेल. जे ट्रूथ आहे त्या ट्रूथ तुम्हाला घेऊन चालावं लागेल, तर तुम्ही येणाऱ्या दिवसात टॉप लेवलवर असताल.
जिथं तुम्ही आतापर्यंत तुमच्या खानदानातलं कुणीच पोहोचलं नाही, तिथं तुम्ही असताल, कारण तुम्ही सत्य घेऊन चालणारे असताल. तुमच्या ब्लड मध्ये सत्य येईल, येशू येईल, असत्य सडनली निघून जाईल. तिच्या ब्लड मध्ये येशू आला, सत्य आलं, तिने पश्चाताप केला, असत्याची चादर निघून गेली, ती सत्यतेच्या चादर खाली चालली. देवाच्या लोकांनो, अशी चालत चालत राहिली. देवाने तिला सत्यामध्ये एक मार्ग दाखवला. बायबल सांगतं सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. तिला सत्य कळलं, येशूच सत्य आहे. मी जे करते ते चुकीचं, हे पाप आहे, हे याच्या खाली मी लपलं नाही पाहिजे. सत्य तिच्यामध्ये आलं, तिला मार्ग दिसला, तिने व्याभिचाराचा मार्ग बदलला आणि येशूच्या मार्गामध्ये उडी मारली. आणि जशी येशूच्या मार्गामध्ये उडी मारली, येशूच्या पाठीमागं ती निघून गेली, येशूच्या पाठीमागं लपली. येशूने तिला तिच्या रक्ताने शुद्ध केलं आणि ती सत्यतेच्या मार्गात लपत लपत चालली. देवाच्या लोकांना, स्तोत्र संहिता 32वा अध्याय आणि 5वं वचन. मी आपले पाप तुझ्या जवळ कबूल केले. ऐका, मी आपले पाप तुझ्या जवळ, म्हणजे कोणाजवळ? येशू जवळ कबूल केले. मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. अनीती लपून ठेवली नाही. आतापर्यंत ती स्त्री अनीतीमध्ये लपलेली होती, चुकीच्या वाईट गोष्टी करत होती, रागाने भरलेली असेल, वाईट गोष्टींनी भरलेली असेल, असत्याने भरलेली असेल, तिच्यामध्ये गर्व असेल, तिच्यामध्ये निंदा करायचा स्वभाव असेल, तिच्यामध्ये व्याभिचाराचा स्वभाव असेल, अनेक लोकांना व्याभिचारामध्ये तिने ढकलला असेल. पण येशू आल्यानंतर तिला काय कळलंय? काय ते? आपली अनीती लपून ठेवली नाही. अनीती म्हणजे वाईट गोष्टी लपून ठेवल्या नाही, सगळ्या येशूला सांगून टाकल्या. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन. तिने तिचे अपराध व्याभिचारी स्त्रीने परमेश्वराबरोबर कबूल केले. असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केलीस. प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं सत्य, मार्ग, जीवन मीच आहे. मग पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करायची असेल ते सत्य तुम्हाला केली पाहिजे. काय केली पाहिजे? सत्य. तुम्ही कितीही पाप करून या ठिकाणी बसलेले असाल, पण तुम्हाला सत्य कळलंय की खोटं बोलणं पण येशूच्या नजरेत पाप आहे. येशू कळायच्या अगोदर तुम्ही खोटं बोलत असताल, तुम्ही तुमचं जीवन जगत असताल, आणि खोटं बोलणं तुम्हाला पण काय केलं नसेल, काय वाटत नसेल, सिंपल आहे खोटं बोलणं. आई वडील खोटं बोलतात, त्यांचे मुलं खोटं बोलतात, सासू सासरे खोटं बोलतात, जगातले लोक खोटं बोलतात, खोटं बोलतच राहतात. असं काही विशेष मोठं पाप नाहीये की खोटं बोलणं. पण देवाच्या नजरेत खोटं बोलणं पण पाप आहे. एक देवाची आज्ञा आहे, ती मोडली. तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला कळलंय की खोटं बोलणं सुद्धा पाप आहे, हे सत्य तुम्हाला समजलंय. आणि ज्यावेळेस सत्य तुमच्या रक्तामध्ये येतं, सत्य तुमच्या रक्तामध्ये येतं, सत्य तुमच्या हृदयामध्ये येतं, सत्य तुमच्या शरीरामध्ये येतं, तुम्ही सत्याची चादर घेऊन चालतात. तुम्हाला कळलंच नाही. अहो, येशूचा शब्द घेऊन तुम्ही चालतात. तुम्ही खोटं बोलू शकत नाही, तुम्ही वाईट गोष्टी करू शकत नाही, तुम्ही चुकीच्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये करू शकत नाही, कारण तुम्ही येशूचा शब्द घेऊन चालणारे लोक बनणार आहेत. येशूचा शब्द मोडणारे लोक बनणार नाहीत. सैतान इथंच लोकांना अडकून ठेवतो, सत्य बोलूच देत नाही. कधी पण कशी पण परिस्थिती येऊ द्या तुमच्या लाईफ मध्ये, तुम्ही सत्य बोलायचं शिका. काय बोलायचं शिका? काय बोलायचं शिका? फक्त सत्य बोलायचं शिका, बस. तुम्ही सत्य बोलले त्याच्यातून ऑटोमॅटिक बाहेर येतात. तुम्ही चूक केली, कबूल करा, तुम्ही त्याच्यातून बाहेर येता. देव काहीतरी तुमच्यासाठी मार्ग काढीन, कारण तुमच्यात सत्य आलेलं आहे, येशू तुमच्यात आलेला आहे. ती चूक देवाने माफ केलेली आणि नवीन मार्ग परमेश्वर त्याचा तयार करेल. तुम्हाला मार्ग दिसेल. जसं तुम्हाला कळलंय की सत्य येशू आहे, तुम्हाला मार्ग कळलाय, तुम्ही खोटं बोलण्याच्या मार्गामधून सत्याच्या मार्गामध्ये आलात. आता सत्याच्या मार्गामध्ये चालायचंय. ज्यावेळेस मोशे सगळे लोक मिस्रमधून काढले आणि इस्रायलमध्ये चाललाय, पुढे तांबडा समुद्र आहे. सगळे लोक मोशेला कुरकुर करतात, कशाला आणला आम्हाला इथं? पाठीमागून फारो आलाय, आम्हाला मारून टाकेल, आम्हाला इथून कसं काढणार? सगळे कुरकुर करायला लागतात, आम्हाला इथं सगळे मारून टाकतील. पण मोशेकड सत्य होतं. काय होतं?
मोशे शांत उभा आहे, काही टेन्शन घेतलं नाही. काही लोक लय टेन्शन घेतात घरच्यांचं. कुरकुर केली का टेन्शन, मुलाने मुलीने घरातल्या लोकांनी कुरकुर केली का टेन्शन. अहो टेन्शन घेऊच नका. जर तुम्ही सत्य आहेत तर देव तुमच्यासाठी एक मार्ग तयार करील. जिथं मार्ग दिसत नाही तिथं मार्ग तयार करील. कारण सत्य, मार्ग, जीवन तोच आहे. तिन्ही गोष्टी ऑटोमॅटिक तयार होतात. पण पहिलं तुमच्याकडे सत्य पाहिजे. तुम्हाला कर्ज असेल आणि देवा तुम्हाला या कर्जातून बाहेर काढ. अरे तुझ्या सत्यच नाही तर तुला मार्गच दिसणार नाही. दिसल मार्ग? तू असत्य करतोस, तुला असत्याचे मार्ग दिसतील, त्याच्यातून तू बाहेर येणार नाहीये. ज्या वेळेस तुम्हाला सत्य कळलंय की हे सत्य आहे, येशू सत्य आहे, तो सत्य कळलंय, तुमच्यामध्ये ते सत्य आलंय आणि तुम्ही सत्यपणाने वागतायत, खोटं बोलतच नाही, खऱ्या पद्धतीत तुम्ही चाललेत, तर खरा सत्य तुम्हाला एक मार्ग दाखवील. जसं मोशेला दाखवला, पुढं मार्ग नाही, समुद्र आहे. देव बोलला काठी उगरली, 2 समुद्राचे भाग झाले. सगळे इस्रायल लोक पायी पायी चालत गेले, त्या समुद्राच्या कडाला तिकडे गेले आणि तिकून निघलेत. म्हणजे सत्य ज्यावेळेस कळलं, परमेश्वर मार्ग तयार करतो आणि सत्य लोक त्या मार्गातून बाहेर त्या पलीकडे जातात. तुम्हाला आणि मला सत्य कळलंय. येशू जिवंत देव आहे, येशू स्वर्गामध्ये बसतोय. ह्या सत्य मार्गात आपण चालत चालत जाऊ आणि एक दिवशी स्वर्गामध्ये बसून जाऊ. तुम्ही आणि मी एक दिवशी स्वर्गामध्ये बसतो, कारण आपल्याला सत्य कळलंय. पाठीमागून फारो आला, असत्य आहे त्याच्यामध्ये, सत्याच्या मार्गात शिरलाय. बायबल सांगतं पाणी एकत्र झालं, असत्य पाण्यामध्ये मरून गेलं, ते बाहेर आलं नाही, कारण त्यांच्यात असत्य आहे. कर्ज असलं टेन्शन घेऊ नका. एकदा एक व्यक्तीकडे 1 कोटी कर्ज होतं. किती? 1 कोटी. आणि असंच मिटिंगला त्याला बोलवलं. एक मिटिंग चाललेली, तो मिटिंगला बसलाय, त्याच्या मनात सुसाईड थॉट. सगळेजण फोन करते, बँकेवाले, बाकीचे लोक, सगळा बिझनेस लॉस झालेला आहे. आणि तो बोलतोय, देवा मी काय करू? रडतोय, पश्चाताप करतोय, केलेल्या चुकांचा पश्चाताप करतोय. त्याला कळलंय मी चुकीचा बिझनेस केलाय, मी वाईट पद्धतीने बिझनेस करत होतो आतापर्यंत, हा बिझनेस फेल गेलाय, 1 कोटी कर्ज झालंय. आणि सैतान त्याला सांगतोय सुसाईड कर, सुसाईड कर, सुसाईड कर. आणि तो एक मीटिंग मध्ये बसलाय, डायरेक्ट त्या पास्टरना देवाची वाणी, या माणसाला उठवायचं, नाव असं असं आहे, तुझ्यावर 1 कोटी कर्ज आहे. पास्टरनी सांगितलं, परमेश्वर 1 वर्षाच्या आत ते नील करत आहे. त्याने सुसाईड करायचं सोडून दिलं. सत्य त्याच्यामध्ये आलं, त्याला देवाने मार्ग दाखवला, एक बिझनेस चालू केला, 1 वर्षात 1 कोटी कर्ज फेडून टाकलं. बोला येशू मसीह. बायबलमध्ये काय दिलंय? स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला भेटू शकत नाही. असत्य करून लोक मिळवतील, खूप पैसा मिळवतील, जगातल्या गोष्टी मिळवतील, ते अशांत राहतील आणि एक दिवशी त्यांच्या जीवनातून त्या निघून जातील. पण जे सत्यतेने मिळवतील स्वर्गातून, त्या कायम टिकतील. स्टेप बाय स्टेप तुम्ही हळूहळू वरती जाताल, पण तुम्ही खाली डाऊनफॉल कधीच होणार नाही. तुमच्या पिढ्या डाऊनफॉल होणार नाहीत, त्या प्रभू बरोबर एकनिष्ठ राहिल्या तर. मग पहिली गोष्ट आपल्या जीवनात येशू कळल्यानंतर काय पाहिजे? सत्य पाहिजे. कसं वागायला पाहिजे? चुना लावून तंबाखू खाल्ली नाही पाहिजे, है ना? चुना लावून. त्यांना सत्य कळलेलं नाही अजून, त्यांना आशीर्वाद ते लेवलचे नाही भेटणार नाहीत. मी सांगतो, काही विदाऊट चुन्याचे खातात, काही लोकांनी सोडली, देवाला धन्यवाद, त्यांना सत्य कळलंय कॅन्सर होणार आहे, प्रभूला त्यांनी जीवन देऊन टाकले. लोकांनी दारू सोडली. सत्य कळल्यानंतर लगेच ऍक्शन केली पाहिजे ना, आपण पावलं उचलले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही पावलं उचलता, ब्लेसिंग तिथं ठेवलेलं आहे. 10 वर्ष होते तिथपर्यंत जायला, असत्य बोलून बोलून बोलून, आणि देवा मला तू काहीच दिलं नाही, देवा मी तुझी एवढी सेवा केली. अरे पण तुझ्यात असत्य होतं, त्याचं काय? तो सत्य देव आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये सत्य येईल, कोणाच्या बापाची हिंमत नाही सत्य तुमच्यात आल्यानंतर, सत्यात चालल्यानंतर तुमच्या ब्लेसिंग रोखण्यासाठी. तुम्हाला कळतंय की नाही? सैतान खूप घाबरतो तुमच्या पवित्रतेला, सत्यतेला. तुम्ही ज्यावेळेस सत्य बोलायला लागतात ना, सैतान रडत बसतो.
तुम्ही पवित्र व्हायला लागतात ना, सैतान टेन्शन मध्ये येतो. कारण सैतानाला ते खूप दुःख आहे. तो स्वच्छ नाहीये, तो अशुद्ध आहे. त्याला माहिती मी नरकात जाणार आहे, की लोक स्वर्गात जाणार आहेत. तो टेन्शन मध्ये येतो. आता ती बाई शुद्ध झाली, तिच्यात सत्य आलंय, तिला कळलंय मी चूक केली. बरोबर की नाही? बरोबर की नाही? चूक केली, कळलं की नाही? तुमच्या चुका तुम्हाला आठवा बरं, तुम्ही काय काय केल्यात किंवा काय करत आहेत अजून पण. आज परमेश्वर जर तुम्हाला कळलं ही गोष्ट माझ्यातून चुकीची आहे आणि प्रभू तुम्हाला काढ, मला सत्याच्या मार्गात चालायचंय, परमेश्वर आज त्या चुका तुमच्यातल्या काढून टाकेल. कारण तुम्ही सत्य स्वीकारलंय. सत्य तुम्ही स्वीकारलंय, ही माझी चूक आहे. त्या बाईनी पण सत्य स्वीकारलंय, व्याभिचार करणं चूक आहे, खोटं बोलणं चूक आहे, लोभ धरणं चूक आहे. जर तुम्हाला वाटतंय, डोळे बंद करा. आज जर वाटत असेल की माझ्याकडं एखादी गोष्ट आहे सैतानाची आणि मला ती काढून टाकायची, सत्य मला समजलंय, ही गोष्ट घेऊन तुम्ही आशीर्वादापर्यंत जाऊ शकत नाही. असत्य घेऊन तुम्ही आशीर्वादापर्यंत जाऊ शकत नाही. माझ्याकडे पाहू नका, तुम्ही डोळे बंद करा. देवाचा आत्मा तुम्हाला सुचविल ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट चुकीची आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ती गोष्ट आज नंतर टाकून द्या. आज नंतर ती गोष्ट टाकून द्या. तिच्याकडे परत जाऊ नका. आणि पहा, तुम्ही 1 वर्षाच्या आत त्या ब्लेसिंगच्या जवळ गेलेले असतात. ती ब्लेसिंग तुमच्या हातामध्ये असतील. जे बायबलमध्ये आशीर्वाद दिलेत ते तुमच्या पाठीमागे लागतील. पण तुम्हाला ती असत्य गोष्ट तुमच्यातून काढून टाकायची. तयार आहेत तुम्ही? कितीही मोठं पाप असेल, काही असेल, सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही इथं बसलेले असताल. तुम्हाला वाटत असेल कोणालाच माहिती नाही मी हे पाप केले, ते प्रभूला माहिती आहे. आणि येशूला सांगा की देवा खरंच चुकलोय मी. देव आज ते पाप काढून टाकेल, तुम्हाला पवित्र करेल, तुम्हाला स्वच्छ करेल. कारण सत्य समजलं पाहिजे. तर सत्य समजलंय. त्या बाईने काय केलं माहितीये का? लूक याचा 23वा अध्याय 31व वचन. ओल्या झाडाला असे करतात तर वाळल्यांचे काय होईल? ओल्या झाडाला असे करतात तर वाळल्याचं काय होईल? येशू वधस्तंभ टेकडी जवळ गेलाय. त्या ठिकाणी 2 चोर आहेत आणि त्या ठिकाणी येशूचे उद्गार आहेत. ओल्या झाडाला असं करतील तर वाळलेल्या झाडाचे काय? म्हणजे झाड कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? कोण आहे? झाड कोण आहे? म्हणजे येशू ख्रिस्ताला झाडाची उपमा दिली. म्हणजे ह्या ओल्या झाडाला असं हे लोक करतात, तर जे ड्राय झाड झालेलं आहे, ज्याच्यात देवाचा आत्माच नाही, ते तर जाळूनच टाकतील हे जगातले लोक. म्हणजे झाड कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त कुठं टांगलाय देवाच्या लोकांनो? लाकडावरती. कुठं टांगलाय? ज्या ज्या लोकांनी पाप केलं, आदम हवेने पाप केलं, ते झाडाखाली जाऊन लपलेत. लोकांनी पाप केलं, चूक केली, खोट्याच्या खाली लपलेत, चुकीच्या खाली लपलेत. आणि येशूवरती ज्यावेळेस पाप आलं, त्यांनी त्या झाडावरती पुढं जाऊन सगळ्यांना सांगितलंय की मी जगाचं पाप माझ्यावरती घेतलंय. तो लपला नाही देवाच्या लोकांना, कारण ते सत्य त्याच्यामध्ये होतं. येशू वधस्तंभावरती आहे. जगातले लोक पाप केल्यानंतर झाडाच्या पाठीमागे लपतात. येशू ख्रिस्त झाड आहे, त्या लाकडावरती तो टांगलेला आहे. आणि त्या झाड देवाच्या लोकांना जगातला पाप त्याच्यावरती गेलंय आणि सत्य तो सांगतोय की मी जगातला पाप माझ्यावरती घेतलंय. तो लपला का कुठं? त्याच्या सत्य काय? येशू ख्रिस्त पापी नाहीये. नीट ऐका, येशू पापी नाही. त्याने एकही पाप केलं नाही. त्याचा जन्म पवित्र आत्म्याने झाला, पण त्याच्या सत्य होतं, तो लपला नाही. ज्या ज्या लोकांमध्ये सत्य आहे ते कधीच लपत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये सत्य आहे, येशू आहे. येशू लपत नाही तर ते पण लपत नाहीत. आता तुम्ही आणि मी, सत्य आपल्याला समजलंय, वाईट गोष्टी आपण टाकून दिल्यात, येशूने आपल्या गोष्टी वधस्तंभावरती घेतल्यात, आपण फ्री झालोत. मग आपली लपायची जागा कुठे आहे? आता येशूच्या झाडाच्या पाठीमागे आहे. कुठे? कुठे? येशूचं जे झाड आहे त्याच्या पाठीमागे आपली लपायची जागा आहे. सैतानाला काही पण बोलायचं, यायचं आणि येशूच्या पाठीमागे लपायचं. सैतान तिकडून तुम्हाला काहीच करू शकत नाही. त्याला इकडून अन्य भाषेत बोलायचं, यायचं, येशूच्या पाठीमागे लपायचं. तो येशूकडे पाहिन, तुमच्याकडे येणार नाही. कारण तुमच्याकडे येण्यासाठी पहिला येशूचा सामना करावा लागेल. मग कशाला घाबरता? कुणी बोलतोय मी घरात असल्यावर मला भीती वाटते. अरे कशाची भीती वाटते? येशू तुझ्या बरोबर आहे. तू येशूच्या झाडाखाली लपलेली आहेस.
मग तुला भीती कशाची वाटते? आज नंतर घाबरायचं नाही, कधीच घाबरायचं नाही. कसाही फोन आला, काही परिस्थिती पाहिली, कितीही गोष्टी वाईट पाहिल्या, तरी घाबरायचं नाही. कारण तुम्ही सत्याच्या झाडाखाली लपलेले आहात आणि सत्याच्या झाडाखाली प्रकाश आहे. तुम्हाला तिथून बाहेर काढायचा मार्ग तो दाखवील. कशाला भीती यायची? पहिली गोष्ट पाहिली, सत्याच्या खाली लपायचं, कुठंच लपायचं नाही, म्हणजे येशूच्या वचनाच्या आत लपायचं. प्रेज द लॉर्ड. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, पहिले शामुएल याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन. दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीशी खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला. तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला. दावीद आणि देवाच्या लोकांना, दावीद कुठे आहे? मंदिरामध्ये. आणि शौल एक राजा आहे. देवाने त्याला झुगरून टाकलेले, तरी तो राजगादीवरती आहे. आणि ज्या वेळेस दाविदाने गल्ल्याताला मारलं, शौलाची ताकद नव्हती, त्यावेळेस सगळे इस्रायल लोक म्हटले, शौलाने किती वधले? 1000. आणि दाविदाने, शौलाने 1000 वधले, दाविदाने लाखो वधले. आणि ज्यावेळेस हे शब्द शौलाच्या कानात गेले, त्याच्यामध्ये जलसी निर्माण झाली दाविदाबद्दल. आणि दाविदाचा पूर्ण त्या राज्यावरती सगळे लोक त्याची प्रशंसा करायचे. शौलाला कसतरी वाटलं आणि त्याच्यामध्ये दुरात्मा यायचा. आणि दुरात्मा आल्यानंतर त्याला त्रास व्हायचा. एकदा दावीद मंदिरामध्ये आणि शौल त्या ठिकाणी, दुरात्मा त्याच्यामध्ये आला आणि तो म्हटला दाविदाला मारील. त्याने भाला घेतला, दाविदाकडे फेकला. आणि जसं दाविदाकडे फेकला, दाविदाला फेकल्यानंतर देवाच्या लोकांना तो भाला जाऊन भिंतीत लागला, दाविदाला लागला नाही. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. म्हणजे दाविदावरती परमेश्वर होता. परमेश्वर म्हणजे काय? देवाची उपस्थिती. दावीद कुठे आहे? मंदिरामध्ये, त्या उपस्थितीमध्ये. आणि जर तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात, देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, तर सैतानाने कितीही भाले लागले तरी ते फेकले तरी तुमच्याकडे येणार नाहीत. कारण तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, देवाच्या सामर्थ्याने तुम्ही घेरलेले आहात. ते भाले तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये लपलेले आहात. दावीद काय म्हणतो? तू माझे आश्रयस्थान आहे, तू संकटापासून संरक्षण करशील, मुक्तीच्या स्रोतांनी तू मला वेढशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाचं स्थान जर देवाच्या लोकांनो, देवाची उपस्थिती आहे, देवाचं मंदिर आहे. तुमचं आणि माझं स्थान, आश्रयस्थान, लपण्याचं स्थान देवाचं मंदिर आहे. देवाचा शब्द आहे, देवाची पवित्रता आहे, देवाचं सत्य आहे. आणि त्याच्या खाली तुम्ही लपलेले आहात. तर जगातले कितीही भाले सैतानाने फेकले, तुमच्या दुश्मनांनी फेकले, कितीही जादूटोणा केला तरी तुम्हाला लागणार नाही, तुम्ही बाधणार नाहीत. मग का म्हणतात ती माझ्यावर जादूटोणा करते, तो माझ्यावर जादूटोणा करतो. तिने लिंब माझ्या घराच्या पुढे टाकलेत, बांगड्या टाकल्यात. अरे ते लिंब घ्या, मस्त प्रेयर करा आणि सरबत पिऊन आरामशीर राहा. एक अंकल होते पोलीसमध्ये, चांगले माझ्या ओळखीचे. ते असेच उतारा टाकलेले लिंब आणायचे, सगळे स्वच्छ करायचे आणि मस्त मटनच्या भाजीमध्ये, चिकनच्या भाजीमध्ये सरबत वगैरे लोकांना पण पाजायचे, ते पण प्यायचे. कोणाला काहीच काय होत नव्हतं. बोला येशू मसीह की. गणना 23:23 नुसार. लोक किती वेडे आहेत. रस्त्यावर असं काही जर टाकलं ना, त्याच्या बाजूनी इकडून नाही तर रिटर्न घरी जातील. तुम्हाला दिसले की नाही कधी लोक बाजूनी टर्न मारताना? असं काही दिसल्यानंतर घाबरतात त्याला. ते कुठे लपलेत? असत्यतेत लपलेत. पण ज्यांच्यामध्ये प्रकाश आहे ते तुडवून पुढे जातील. ज्यांच्यामध्ये प्रकाश आहे, ज्यांच्यामध्ये देवाचा शब्द आहे, ते तुडवून पुढे जातील. प्रेज द लॉर्ड. त्यांना ते बाधणार नाही. तुम्ही कशामध्ये लपलात? देवाच्या उपस्थितीमध्ये लपलात. आणि दावीद देवाच्या उपस्थितीमध्ये लपलाय, तर देवाच्या लोकांना तुम्हाला ती गोष्ट बाधणार नाही. तुम्ही बायबल मधले उदाहरण पाहिलं असेल.
एकदा येशू 12 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला मंदिरात नेलं, 3 दिवस तिथे राहिले आणि नंतर घरी निघले. त्यांना वाटलं येशू असं आपल्या नातेवाईकांवरती, आणि येशू सोडून निघून गेले. आणि नंतर त्यांना कळलंय की येशू हरवलाय. येशूला शोधायला परत रिटर्न आलेत नातेवाईकांकडे. नातेवाईक म्हटले आमच्याकडे येशू काय नाहीये. रस्त्याने चालत चालत परत रिटर्न आलेत आणि त्यांनी पाहिलं येशू मंदिरामध्ये. कुठे? मंदिरामध्ये. आणि येशू 12 वर्षाचा. जर येशू मंदिरात राहून, देवाच्या उपस्थितीत राहून येशूला कुणी टच केलं नाही, मग तुमचे लेकरं जर देवाच्या सामर्थ्याने भरलेले असतील, कितीही दूर गेलेले असतील, तिथं पण देवाचं आश्रयस्थान त्यांना आहे, लपण्याची जागा त्यांना आहे. देवाच्या उपस्थितीच्या स्थानामध्ये ते बसलेले आहेत. त्यांना कुणी काहीच करू शकत नाही. एकच गोष्ट तुम्हाला करायची आज, तुमचे लेकरं आणि तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसून घ्यायचंय. तेच तुमचं मंदिर आहे. जिथं तुम्ही असता, मंदिर म्हणजे काय? देवाची उपस्थिती. आणि जर देवाची उपस्थिती त्यांच्यामध्ये, त्यांच्या आजूबाजूला आहेत, ते हरवलेले नाहीत, शोधणारे हरवलेले आहेत. मंदिरात गोष्टी सापडतात. येशू मंदिरात सापडला. तुमच्या हरवलेल्या गोष्टी तुम्हाला मंदिरात सापडतील. काय हरवलंय तुमचं आज? तुम्हाला ते मंदिरात सापडतील. असं सांगू नका माझी तंबाखूची पुडी हरवली पास्टर, ती इथं काय सापडणार नाही. तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही हरवले असताल तर आज ती उपस्थिती तुमच्यामध्ये येईल. तुम्हाला स्वप्नाचं गिफ्ट असेल, स्वप्न पडत नसतील, आज तुम्हाला स्वप्न पडतील. तुम्ही जगाच्या विचारांमध्ये हरवलेले असतात आणि तुम्ही देवाला शोधत असतात. आता जगातले विचार तुमच्यातून निघून जातील आणि स्वर्गातले विचार तुमच्यामध्ये येतील. मग तुम्ही आणि तुमचे लेकरं कुठे आहेत? देवाच्या मंदिरामध्ये आहात. तर तुम्ही हरवणार नाहीत, तुमच्या गोष्टी हरवणार नाहीत, आणि हरवलेल्या गोष्टी तुम्हाला इथं सापडतील. कारण तुम्ही देवाचा शब्द शोधण्यासाठी इथं आलात. तुम्ही हन्नाकडे पहा. काय हरवलंय हन्नाचं? कमतरता आहे. तिला मूल नाहीये, लग्न झालंय. तिची छोटी जाव आहे, तिला मुलं झालेत, मूल नाहीये तिला. आणि मूल नसल्यामुळे देवाच्या लोकांनो तिला छोटी जाव चिडवत आहे. त्यावेळेस ती मंदिरात आली, परमेश्वराला प्रार्थना केली. तिचं दुःखाचं छिपण्याचं स्थान कोणतं आहे? मंदिर आहे, देवाची उपस्थिती. आज नंतर तुम्ही जर दुःखी असाल, कोणाला काही सांगत बसू नका, मला याने असं केलंय, मला त्याने तसं केलंय. जर तो व्यक्ती तुमचं ऐकून दुसऱ्या लोकांना सांगत असेल, तो तुमची निंदा करेल, 4 जणांना सांगेल. एक तर गुडघे टेकून फक्त देवासमोरच बोलायचं. आणि दुसरे जे पास्टर आहेत विश्वासू तुमचे, तुम्हाला वाटतात हे पास्टर मला देवाने दिलेत, मी त्यांच्याकडे जाऊन मन मोकळं करील, ते कोणाला सांगणार नाही. आणि मी तर असं आहे, माझ्या बायकोला पण माहित नसतं. बोला येशू मसीह की, येशू मसीह की. कोणासमोर रडायचं? कोणासमोर? एक तर येशू, तुमची समस्या तुमच्या पास्टरला, पण 1 नंबर येशूला सांगायची. ते तुमचं लपण्याचं स्थान. जगातले लोक तुमची निंदा करतील, तुमची उडवतील. आणि देवाच्या लोकांना हन्ना रडली, मंदिरात आली, रडली. बायबल सांगतं तिला मुलगा दिला, आणि तो मुलगा इस्रायलचा संदेष्टा झाला. आणि त्या संदेष्ट्याने 2 राजांना अभिषेक केला. तुमचं आश्रयस्थान देवाची उपस्थिती, तिथं जाऊन आज नंतर लपायचं. घाबरायचं नाही. ती उपस्थिती तुमच्यावरती. आज नंतर लोक तुम्हाला घाबरतील. खरंच देवाची खूप उपस्थिती आहे जागेवरती. मला जाणवती की नाही माहिती मला, पण इथं उपस्थिती खूप आहे. लोक तुम्हाला घाबरतील, दुष्ट आत्मे तुम्हाला येऊन घाबरतील, तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण तुमच्यावरती देवाची उपस्थिती. तुम्ही देवाच्या शब्दाच्या खाली लपलेला आहात. देवाचा शब्द तुमच्यावरती आहे. संकटामध्ये तो साथ देणारा देव आहे. बायबल मधले दानियेलला त्याने साथ दिली, पेत्राला साथ दिली, पौलाला साथ दिली, योहानाला साथ दिली, मरियाला साथ दिली, योसेफला साथ दिली. ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या त्या लोकांना साथ दिली, कारण ते देवाच्या शब्दाच्या आड लपलेले आहेत. मग तुम्ही पण देवाच्या शब्दाच्या आड लपलेले आहात. तो तुम्हाला साथ देईल म्हणजे देईल. तुमचं जे व्हिजन आहे ते कंप्लीट होईल म्हणजे होईलच. तुम्ही तुमच्या व्हिजन कंप्लीट झाल्याशिवाय मरणार नाहीत.
तुम्ही आत्ता 10x10 खोलीत राहत असतात, पण परमेश्वर तुम्हाला उंच करील इथंच. काही लोक चिडवतात, तुमचे नातेवाईक आल्यानंतर चिडवतात ना, चिडवतात की नाही? चिडवतात. चिडू द्यायचं त्यांना, जास्त चिडू द्यायचं. चिडवतील आणि तेच स्पष्ट होऊन जातील. बोला येशू मसीह की. ज्या वेळेस तुम्हाला चिडवतील त्या वेळेस शांत बसा, देवाच्या उपस्थितीमध्ये जा, बायबल वाचा, प्रार्थना करा, आराधना करा, मंदिरात या, परमेश्वराच्या सानिध्यात बसा. ज्या वेळेस ते चिडवतील त्या वेळेस तुम्ही सानिध्यात जास्त वाढवताल आणि देवाच्या उपस्थितीमध्ये निघून जातात. काही लोक उलटे करतात, त्यांच्याशी भांडत बसतात. त्यांना क्लेरिफायर करायला लागतात, मी जे केलंय ते योग्य केलंय. कशाला काय करायचंय? तू केलंय, योग्य केलंय की नाही, येणाऱ्या दिवसात देव दाखवणार आहे. तुझं पारडं उंच राहणारच आहे, कारण तू स्वर्गाच्या देवाशी कनेक्टेड आहे. ते खाली कनेक्टेड आहेत, ते खालीच राहतील. दुसरी गोष्ट पाहिली, तुमचं लपण्याचं स्थान आहे ते देवाचं मंदिर आहे, देवाची उपस्थिती. संकट समय तिथं जाऊन लपा. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळत आहेत. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 13व वचन. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. कुठं ठेवतो? गुप्त. जो लावलावी करीत फिरणारा आहे तो गुप्त गोष्टी उघड करतो. काय करतो तो? जो लावालावी करतो. पाहिले का नाही लावालावी करणारे लोक? आणखी त्याला माहिती आहे ना, लावालावी करणारे लोक आहे ना. लावालावी करणारे लोक काय करतात? गुप्त गोष्टी उघड करतात. आणि ज्याच्यावर चित्त इमान बसते तो गोष्टी गुप्त ठेवतो. प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये असं आहे, ए गॉसिप बिटरेज कॉन्फिडन्स बट द ट्रस्टवर्दी पर्सन कीप अ सिक्रेट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉसिप करणं म्हणजे काय? गॉसिप करतात. मुली करतात की नाही गॉसिप? बायका करतात गॉसिप, पुरुष करतात गॉसिप, पण जास्त बायकाच करतात. मान्य आहे की नाही? आहे की नाही? तुम्ही नाही करीत, मी बायकांचं बोललोय. तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत माझ्या बहिणी. तुम्हाला कळतंय की नाही? तुम्ही गॉसिप नाही करीत. गॉसिप म्हणजे अफवा पसरवणे, जे येते न सांगणे, दुसरंच काहीतरी सांगणे. ज्यावेळेस तुम्ही यहुदा इस्कर याचं उदाहरण पाहिलं असेल. यहुदा इस्कर येशू बरोबर ती चालायचा, येशू बरोबर ती बसायचा, येशू बरोबर ती बोलायचा. आणि ज्यावेळेस येशू बरोबर बसायचा, बोलायचा, चालायचा, येशूचं काय आहे त्या गोष्टी लगेच जाऊन मुख्य याजकांना त्यांना सांगून टाकायचं. आणि तिकडच्या गोष्टी इकडं सांगायच्या नाही. इकडं सांगायचं मला काहीच माहित नाही, मी त्यांचं कनेक्शन नाही, काय नाही, काहीच नाही. वाचूया आपण लूक याचा 22वा अध्याय आणि 2रं वचन. काय होतं गॉसिप केल्यानंतर आज तुम्हाला कळलं. जे गॉसिप करतात, मला वाटत नाही आपल्या इथे एक पण गॉसिप करीत असेल. देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत. क्लॅप फॉर जीसस. पण जे जगातले लोक गॉसिप करतात त्यांच्यासाठी ऐका. जे लोक गॉसिप करतात त्यांच्यासाठी ऐका. वाचा. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहुदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. तो मुख्य याजक व सरदार ह्याच्याकडे निघून गेला आणि त्याच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचे करार केला. त्याला तो मान्य झाला आणि तो गर्दी नसेल तेव्हा त्याच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. प्रेज द लॉर्ड. आता विचार करा, येशू इथे आणि यहुदा इस्कर इथे, आणि तिकडच्या खोलीमध्ये विचार चाललाय काही लोकांचा. येशूला कसं पकडायचं? काही नीट ऐका, तर रिव्हिलेशन कळन. सगळेजण नीट ऐका. विचार कुठं चाललाय? एकदम दूर, किलोमीटर असतील, 10 किलोमीटर, 20 कितीतरी किलोमीटर असतील, पण त्या ठिकाणी विचार चाललाय त्यांचा, येशूला कसं पकडायचंय त्या ठिकाणी देवाच्या लोकांना. आणि ज्यावेळेस विचार चाललाय त्या ठिकाणी येशूला कसं पकडायचंय, त्यावेळेस जो येशू बरोबरचा यहुदा आहे
त्या यहुदामध्ये देवाच्या लोकांनो बायबल सांगतं सैतान शिरला. विचार तिकडं चाललाय येशूला पकडायचा. मग येशू बरोबर कोण आहे की तो येशूला पकडून देईल? कमजोर कोण आहे? असा व्यक्ती आहे की तो येशूला पकडून देईल. अशा व्यक्तीमध्ये सैतान शिरला. जो व्यक्ती चोर आहे, जो व्यक्ती येशूच्या पूर्ण अनुयायी नाहीये, येशूला पूर्ण फॉलो करत नाहीये, जर तिकडे विचार सुरू केलाय त्या लोकांनी, येशूच्या बरोबरती जो आहे त्याच्यामध्ये सैतान शिरलाय. जसा सैतान शिरलाय येशूला सोडून गेलाय आणि जे विचार करत आहेत त्यांना जाऊन भेटलाय. आणि जर त्यांना भेटला मग त्यांनी ठरवलं येशूला कसं पकडायचं. तुम्ही काय डोक्यात घेतलंय की नाही? विचार एका खोलीत चालू आहे आणि इकडं सैतान शिरलाय. तुम्हाला काही कळतंय की नाही? विचार तिकडं चालू येशूला पकडायचा. मग आता सैतानाला माहिती येशूजवळ कोण असं कमजोर व्यक्ती आहे त्याच्यामध्ये शिरायला. मग तुमच्या विरोधातले तिकडे विचार करत असतील एका खोलीमध्ये तुम्हाला बरबाद करायचं, तुमचे दुश्मन, वाईट गोष्टीने भरलेले लोक. आणि जर तुमचं सगळं कुटुंब देवाच्या सानिध्यात उभा राहिलेलं आहे तर ती गोष्ट, ते विचार, तो सैतान तुमच्या घरी येऊ शकत नाही. का? तुम्ही देवाच्या उपस्थितीने भरलेले आहात. तुमच्यामध्ये एकही असा कमजोर नाही. यहुदा कमजोर आहे, तो चोरी करायचा. तुमच्या जवळचा व्यक्ती कधीच कमजोर ठेवू नका. नीट ऐका. तुमचे जे जवळचे लोक आहेत त्यांना कधीच कमजोरीमध्ये ठेवू नका. त्यांना स्ट्रॉंग बनवा. तुमच्या मुलांना, मुलींना, पतीला. जर ते स्ट्रॉंग बनले नाहीत, सैतान तिकडे विचार करीन आणि यांच्यामध्ये शिरल. मला कळतंय की नाही? इफेक्ट इकडे होईल त्या विचारांचा. तर आपले मुलींना सगळ्यांना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग बनवा. याच्यात सैतान शिरलाय. मग याने जाऊन सांगितलं येशू ह्या ठिकाणी असा येईल, मी असं भेटल. म्हणजे त्यांनी काय केलं? इकडची बातमी तिकडे दिली, तिकडची बातमी इकडे दिली. काही लोक असतात जगामध्ये, नीट ऐका, आपल्या चर्चमध्ये नाहीत. सासूचं सुनाला सांगणार, सुनाचं सासूला सांगणार. तुमची सून अशी अशी मला भेटली होती, सासूला सांगणार अशी अशी म्हणत होती, घर सोडून जाणार आहे, खूप तुम्ही कामाचा त्रास दिलाय तिला. आणि बिचारी एकच शब्द बोललेली असते, मला खूप त्रास होतोय. जी व्यक्तीला बोललेली असती ती व्यक्ती 5% बोलली, 95% त्याच्यात एक्स्ट्रा सांगून सासूला सांगते. ज्यावेळेस ती सासू ऐकते, तिचं मन जरी पण प्रेम असेल सुनाबद्दल, तिच्या मनात काय येईल? राग येईल. मग जी करत नव्हती ती करायला लागल. कारण ते विचार समोरच्याला बदलवतात. आणि जी गोष्ट ती सासू करत नाही ती सुनाबद्दल करायला लागल. आणि परत सून भेटल्यानंतर तुझी सासू अशी अशी म्हणत होती, काय नाही घरात थोडंच काम आहे, एवढं काय काम आहे का? म्हणजे काहीतरी अशी गोष्ट सांगल की सासूबद्दल तिच्यामध्ये वेगळ्या गोष्टी भरून टाकेल. आणि ज्यावेळेस एकमेकाबद्दल ह्या गोष्टी भरून टाकतील, तर ते घर तुटलं जाईल. काय केलं जाईल? तुटलं जाईल. कसे पाहिजे लोक? तुम्ही ज्या लोकांबरोबर तुम्ही वावरता, तुम्ही बसता उठता, ते ट्रू वर्दीचे लोक पाहिजे, विश्वासू लोक पाहिजे. जी गोष्ट आपण सांगणार आहेत ते कोणाला सांगणार नाहीत. एक व्यक्तीने एका व्यक्तीला सांगितलं की तुझी मिसेस, त्या बाईने त्या बाबाला सांगितलं की मी एका व्यक्तीबरोबर व्यभिचार करीत होते. आता बाबांनी गप्प बसायचं ना. बाबांनी तिच्या पतीला सांगितलं की तुमच्या पत्नीने मला असं सांगितलंय, ती व्यभिचारामध्ये पडली होती. आता व्यभिचारामध्ये पडली होती, ज्यावेळेस त्या पतीला कळलं, पतीने त्या बाईला डिवोर्स दिला. कुठं जाऊन लपली ती? अविश्वासू लोकांमध्ये लपली. विश्वासू नाही, ट्रू वर्दी नाहीत असे लोक. अशा लोकांसमोर ती बोलली नाही. तिचा डिवोर्स झाला. चूक कोणाची आहे? त्या बाईची आहे. कोणाची? त्या बाईची आहे. अशा लोकांसमोर तिने कनेक्शन ठेवलंय, ती गोष्ट ओपन केली तर तिचा डिवोर्स झाला देवाच्या लोकांना. मग तुम्ही अशा विश्वासू लोकांबरोबर बोलले पाहिजे, नाही तर गप्प बसा.
काहीच बोलू नका. प्रभूशी बोला, बस बात खतम. आणि तुम्हाला वाटते तुमच्या पास्टरशी बोला, तुम्हाला विश्वास आहे खरंच असत्य माणूस आहे, आपल्यासाठी प्रार्थना करेल, बस. बाकी कोणाशी काहीच बोलू नका. लोक इकडच्या गोष्टी तिकडच्या, तिकडच्या गोष्टी इकडच्या करतील, म्हणजे चुकीच्या गोष्टी खाली तुम्हाला लपवतील, आणि जर लपवतील तर त्या गोष्टी सगळ्या वाईट होऊन जातील. असं विश्वासू माणूस पाहिजे ना आपल्याला जगात बनवायचं. एक पाहिजे ना असं आपल्या बरोबर दुःख शेअर करणारा. तुमची पत्नी असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणतरी एक असेल, पास्टर असेल, की आपण सगळं जाऊन तिथं सांगतो. असं एक पाहिजे, कारण मोकळं व्हायला लागतंच. ज्यावेळेस तुम्ही सांगणार ह्या गोष्टी, त्या सिक्रेट ठेवल्या जाणार, त्या लपवल्या जाणार. काही गोष्टी असतात त्या सिक्रेट ठेवायला पाहिजे, काही गोष्टी असतात त्या सिक्रेट ठेवायला नाही पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे कुठं सिक्रेट ठेवायच्या त्या. समजलं की नाही समजलं? नाहीतर घराघरामध्ये भांडण लावून देणारे पण लोक आहेत की नाही? पाहिलेत की नाही? आहेत. तुम्हाला अनुभव जास्त आहे. अशा लोकांपासून दूर थांबा. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की दुसरी गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनी, ती आपण सिक्रेट काही गोष्टी ठेवायच्या आपल्या लाईफ मधल्या, त्या प्रभूला आणि फक्त पास्टरला, बाकी कोणालाच माहिती नाही पाहिजे. आणि तुम्ही नाही सांगितलं तरी देव पास्टरला दाखवतोच. तुम्हाला माहिती आहे की नाही? खूप सिक्रेट गोष्टी आहेत खूप लोकांच्या, मला देवाने दाखवल्यात, पण मी ते पुढे आले ना कधीच दाखवत नाही, मला या गोष्टी दाखवल्यात. आणि दुसरी गोष्ट, जी प्रॉफेसी तुम्हाला देवाने केली ती कोणालाही सांगायची नाही. योसेफाने स्वप्न त्याच्या भावांना सांगितलं, दृष्टांतामधून त्याला खड्ड्यात टाकलं. योसेफ साठी वेगळा मार्ग परमेश्वराने तयार केला असता, मिसरमध्ये जायला. काहीतरी देवाकडे वेगळं असतं किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे असतं, तर हीच गोष्ट देवाने केली असती. पण शक्यतो आपल्या ज्या प्रॉफेसी आहेत त्या कोणाला सांगू, शेअर करू नका. त्या पूर्ण झाल्यानंतर शेअर करा. यहोशुआ याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन. त्या दोघा पुरुषांना लपून तिसरी म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते मला ठाऊक नाही. एक वेश्या आहे राहाब, तिच्याकडं यहोशुआने काही हेर पाठवलेत एरिओमध्ये, कशी आहे काय आहे त्याच्यावरती त्यांना युद्ध करायचंय. आणि हे हेर राहाब वेश्याच्या घरी आलेत. आणि ज्यावेळेस लोक त्या राजाला कळलं की इथं हेर आलेत आपलं राज्य घेण्यासाठी, तर त्यांनी सैनिक पाठवलं आणि ह्या स्त्रीला विचारलं, तुझ्याकडे जे लोक आलेत ते कुठे आहे? ते म्हटले, आले होते पण मला ठाऊक नाही ते कुठलचे आहेत. आणि तिने कुठं लपवलेत? गवताची जी पेंडी आहे तिच्या खाली तिला लपवले, त्यांना लपवलेत. आणि लपवल्यानंतर देवाच्या लोकांनो ते गेले. नंतर यांना त्यांनी उठवलं आणि सांगितलं, इकडून तुम्ही जा. आणि ज्यावेळेस एरिओमध्ये युद्ध झालं, यहोशुआने त्या राहाब वेश्याला, तिच्या घरातल्या लोकांना कोणालाच मारलं नाही, बाकी सगळं एरिओ नष्ट केलं. आणि एकच कुटुंब वाचलं, ते राहाब वेश्याचं. तुम्ही ऐकताय की नाही? ऐकताय? हे लोक कोण आहेत? यहोशुआने पाठवलेले देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहेत, विश्वासू लोक आहेत, देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत. देवाचा शब्द त्यांच्यामध्ये, जा आणि एरिओ चेक करून या एरिओमध्ये, म्हणजे देवाचं वचन त्यांच्यामध्ये. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाचं वचन लपवलंय, ते लपवलेलं वचन येणाऱ्या दिवसात तुमच्या घराला वाचवणार आहे. या स्त्रीने त्या लोकांना लपवलं, आणि त्या लोकांना, ज्या लोकांना देवाच्या लोकांना लपवलंय त्यांच्यामध्ये वचन आहे, त्याच लोकांनी ह्या राहाब वेश्याचा पूर्ण परिवार वाचवलाय. मग तुम्हाला कळलं पाहिजे कोणाला घरात लपवायचं और नाही. लपाछपी खेळली की नाही तुम्ही लहानपणी? खेळत ना? ज्यावेळेस तो लपलेला माणूस पकडलेला असतो त्याला पकडतात, जो पकडतो त्याला खूप आनंद होतो. कळतंय की नाही? तुम्ही कोणाला लपवायला पाहिजे? तुमच्यामध्ये येशूला, तुमच्या घरामध्ये येशूला, देवाच्या वचनाला, देवाच्या सामर्थ्याला. आणि हेच सामर्थ्य येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं पूर्ण कुटुंब वाचवणार आहे. 2 वॉचमॅन आहेत आणि त्या कंपनीत चोरी झाली, आणि ज्यांनी चोरी केली तो दुसऱ्या वॉचमॅनला सांगतोय की मी चोरी केलेली नाही, ह्या वॉचमॅनने केली, पहिल्या वॉचमॅननी चोरी केली. दुसरा वॉचमॅन म्हणतोय नाही, ऑलरेडी दुसऱ्या वॉचमॅननी चोरी केलेली.
पण सीसीटीव्ही मध्ये जो माणूस बसलेला आहे, ज्यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही ओपन केली, सगळे कॅमेरे ओपन केलेत, तर त्यामध्ये दुसरा माणूस चोरी करताना पकडला त्याने. आता दुसरा माणूस आला आणि त्याला लाच द्यायला लागला, माझं कॅन्सल कर, तो व्हिडिओ डिलीट कर आणि याचं नाव टाक. पण त्याने, तो बिलीवर माणूस होता, सत्य माणूस होता, त्याने काय केलं माहितीये का? तो म्हटलं नाही, तू चोर आहे, तुला शिक्षा झालीच पाहिजे. आणि देवाच्या लोकांना पोलीस आले, ज्याने चोरी केली त्या वॉचमॅनला पकडलं आणि घेऊन गेले. आणि ज्या वॉचमॅनला ज्याने वाचवलं तो बिलीवर्स व्यक्ती होता, तो सत्यतेत चालत होता, सत्य त्याच्यामध्ये होतं. त्याने काय लपवलं स्वतःमध्ये? सत्य लपवलं, असत्य नाही. एक दिवशी घरी चालत असताना देवाच्या लोकांनो गाडी स्लिप झाली आणि जो सीसीटीव्हीवर बिलीवर्स माणूस होता, तो व्यक्ती होता, तो खाली पडला आणि पाठीमागून जो व्यक्ती ज्याला वाचवलं होतं, जो खरा होता, त्या व्यक्तीला सत्य माहिती होतं. पहिला वॉचमॅन त्याच रोडनी चाललेला होता, त्याने पाहिलं की हा व्यक्ती पडलेला आहे. त्याने त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटल डॉक्टरने सांगितलं, हा जर अर्धा तास आला नसता तर हा मेला असता. जर त्या व्यक्तीने त्या दिवशी, बिलीवर्स व्यक्तीने सत्य त्याच्यामध्ये वाचवलं नसतं, लपवलं नसतं, तो 100% आज मेला असता. दुसरा वॉचमॅन जरी तिकडून आला असता, त्यांनी वाचवलं नसतं त्याला. ज्यांनी वाचवलं त्यांनीच त्याला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय लपवता हे महत्वाचं आहे. काय लपवताय तुमच्या जीवनामध्ये? कोणाशी काहीच लपवू नका, एकदम बिनधास्त राहा. फक्त देवाचं वचन तुमच्या आतमध्ये लपलं पाहिजे आणि तुम्ही त्या वचनात लपले पाहिजे. आणि जर तुम्ही त्या वचनात लपलेत, देवाचं वचन तुमच्यामध्ये लपलंय, तुम्हाला घाबरायची गरज नाही. एक दिवशी असा येईल, ते वचन या जगासमोर तुम्हाला वाचवेल. तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये निघून जातो. देवाचं वचन काय आहे? खडक आहे. काय? मग कुठं लपलं पाहिजे ना आपण? खडकामध्ये. कुठं लपलं पाहिजे? खडकामध्ये. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि 15व वचन. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली. कुठं लपली? खडकातून लपली. कुठं लपली? खडकातून. खडकात लपली. कोण लपली? त्या काळामधले पृथ्वीवरचे राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसं गुहेत व डोंगरातील खडकात लपली. असा 6वा शिक्का फुटेल या पृथ्वीवर. आणि ज्यावेळेस तो 6वा शिक्का फुटेल देवाच्या लोकांनो, त्यावेळेस मोठा भूकंप होईल. आणि जसा भूकंप होईल, सूर्य अंधकारमय होऊन जाईल, चंद्र रक्तासारखा होऊन जाईल, आणि हे जे तारे आहेत ना, तारे जसे झाडाचे फळ गळून पडतात तसे हे वरून खाली पडतील. या पृथ्वीवर सगळा अंधकार राहील. या पृथ्वीवर सगळ्याला कुठं जायचं काहीच कळणार नाही. एवढं मोठं भयानक संकट त्या काळामध्ये येतील. पण त्या काळामध्ये तुम्ही आणि मी इथं वचनामध्ये लपलोत, त्या वरच्या खडकामध्ये लपणार, येशूच्या स्वर्गामध्ये आपण जाऊन लपणार. पण हे लोक कुठं लपणार? इथं जो खडक आहे त्या खडकामध्ये लपणार. हा खडक निर्जीव आहे, पण सजीव खडकामध्ये जे लपणार ते वाचले जातील, आणि निर्जीव खडकामध्ये जे लपतील ते मारले जातील. कुठं लपायचं आपल्याला कळलं पाहिजे. जो आपल्याला वाचवणार आहे त्याच्या मध्ये लपलं पाहिजे, आणि जो आपल्याला बर्बाद करणार आहे त्याच्यात लपलं नाही पाहिजे. खडक दोन्ही पण आहे, पण एक निर्जीव आहे, एक सजीव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळामध्ये विचार करा, आज लाईट आहे, दिसतंय तुम्हाला, पण त्या काळामध्ये सूर्य राहणार नाही, लाईट राहणार नाही, चंद्र राहणार नाही, तारे राहणार नाही. मग तुम्ही कसं काय करणार? किती अंधकार राहील इथं. कुठं जाऊन लपताल देवाच्या लोकांना? आत्ता जीवनाच्या खडकामध्ये लपा, तो तुम्हाला जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. ती वेळच येणार नाही तुमच्यावरती का त्या खडकात जाऊन लपायची या जगातल्या, कारण तुम्ही स्वर्गीय खडकामध्ये लपलेले आहात. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की आपण आपल्या पायावरती उभा राहू आणि आज प्रार्थना करूया परमेश्वराला. आपण पहिली गोष्ट पाहिली की आदाम हवा असत्य झाडाच्या पाठीमागे लपले, असत्याच्या पाठीमागे लपले. पण व्याभिचारी स्त्री सत्याच्या पाठीमागे लपली. तिने ऍक्सेप्ट केलं की मीच व्याभिचारी आहे, सत्य तिच्यामध्ये आलं.
आणि ती सत्याच्या पाठीमागे लपली आणि सत्याने तिला वाचवलं. दुसरी गोष्ट पाहिली, आपलं लपण्याचं स्थान काय आहे? देवाची उपस्थिती आहे, देवाचं मंदिर आहे. दावीद देवाच्या उपस्थितीमध्ये राहिला, तो वाचला देवाच्या लोकांना. तिसरी गोष्ट पाहिली, आपण कुठं कोणाबरोबर काय बोललं पाहिजे, कोणाबरोबर काही नाही बोललं पाहिजे. विश्वासू गोष्टीमध्ये आपण लपलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये लपलं पाहिजे. जे लोक अविश्वासू आहेत त्यांच्याबरोबर आपण काही गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजे. आणि चौथी गोष्ट देवाच्या लोकांनो जी आपण पाहिली, ती जी राहेब वेश्या, जी वेश्या वचनाला तिने घरात लपवलं, त्याच वचनाने तिचं घर वाचवलं. मग तुम्हाला कळलं पाहिजे खडक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये लपा, तो तुम्हाला वाचवेल. पण जे हे जगातले खडक आहेत, एक काळ असेल लोक त्या खडकात गुहात लपतील, पण हे खडक त्यांना वाचू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, थँक यू जीसस. आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया.